विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या अतिप्रचंड यशामुळे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष नाममात्र उरल्याची चर्चा सातत्याने होत असते। अशातच आता भाजपा आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे संकेत देणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलंय। मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती। आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते। मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने या समितीच्या प्रमुख पदाची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहेत। या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्थान देण्यात आलेलं आहे, परंतु एकनाथ शिंदे यांना या समितीमधूनच वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आपत्ती व्यवस्थापनामध्ये कदाचित अजित पवारांना जास्त ज्ञान असेल, कारण त्यांचे जे काका आहेत माननीय शरद पवार साहेब हे राष्ट्रीय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचं त्यांना अटल बिहारी वाजपेयींनी प्रमुख केलं होतं गुजरातच्या भूकंपानंतर भुजला झालेला। त्याच्यामुळे बहुतेक तो वारसा त्यांनी दिला असेल खाली देवेंद्र फडणवीसांनी। त्याबद्दल मला काही कल्पना नाही। मी आज कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून ते वाचलं होतं, परंतु असं काही नसतं। आमचे त्यामध्ये आरोग्यमंत्री म्हणून आमचे प्रकाश आंबेडकर आहेतच ना, म्हणजे असं नाही आहे की शिवसेनेला कुठेतरी डावललंय वगैरे, असं काही त्या ठिकाणी नाही। काही ज्या गोष्टी असतात त्या अचानकपणे अशा काही जाणून बुजून कोणी काही टाकत नाही। त्यामध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असतील, परंतु तिघेही आमचे प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा पवार। त्यामुळे योग्यपणे ते तिघांच्या अंडरस्टँडिंग मध्ये जे काही झालं असेल ते झालं असणार, आणि जर नसेल झालं तर मग त्यावर तोडगा काढण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।